आता मध्ये येऊ नको बघा. कालपर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्या, त्यामध्ये अफजल खानाचा वध केला आणि शिवाजी महाराजांनी पुढची चढाई सुरुवात केली. अफजल खान नुसता एकटा मारला यात विशेष नाही, अफजल खान ससैन्य बुडवला हे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं विशेष आहे. सैन्यासह एकही माणूस मागे ठेवला नाही, ज्याने हत्यार टाकलं तेच वाचले, बाकी कोणालाही ठेवलं नाही, सगळे मागे. मोठे मोठे वजीर धरले याचा अर्थ सरदार धरले आणि त्यांना शिवाजी महाराजांपुढे उभं केलं. त्यातले काही म्हणाले आम्ही तुमच्याच राज्यात तुमच्याच म्हणजे सत्तेत कामाला येतो, आणि काही लोक शिवाजी महाराजांकडे राहिले, काही लोक मात्र विजापूरला निघून गेले. आता महाराज प्रतापगडावर आले. महाराजांनी न थांबता नेताजी पुढे वाईत गेला होता तसं महाराजही वाईत आले. एका वेळी वाईत नेताजी आणि महाराज दोघे आले. नेताजी पहिल्यांदा आला तेव्हा तो फाजल खान या अफजल खानाच्या पोराचा पाठलाग कधी गेला आणि पुन्हा वाईत आला. याच वेळी महाराजही वाईत आले. महाराजांनी आता न थांबायचं ठरवलं. तुम्ही आम्ही असतो तर विजयाचा आनंद घेत बसलो असतो. महाराजांनी मात्र थांबायचं नाही ठरवलं. त्याची कारण विशेष आहे. कारण आता सगळ्या आदिलशाहीचं लक्ष अफजल खानाच्या भेटीकडे आहे. इथलं काय होणार या गोष्टीकडे त्यांची दृष्टी आहे. नुसतं तेवढंच नाही, सगळे बेसावत आहेत, गाफील आहेत. दुसरा भाग आणि तिसरा भाग असा की अनेक ठाण्यावरचे लोक तिथलं सैन्य रसद काढून अफजल खानाकडे बरोबर पाठवलेली आहे. त्यामुळे तिथली संख्या तुलनेनं कमी आहे. मग जेवढी हातगाई करता येईल तेवढी करता आली पाहिजे आणि स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या पाहिजे याचा विचार महाराजांनी केलाय. मग त्यासाठी महाराजांनी पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा आपल्यामधला दोरोजी नावाचा जो कारभारी आहे, जो सरदार आहे, त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू कोकणात जा. महाराजांचं लक्ष किती आहे पहा बरं का. कोकणामध्ये यावेळी राजापुरात अफजल खानाची 3 गलबत येऊन थांबलेली आहे. गलबत म्हणजे परराष्ट्रातून व्यापार जो चालतो त्याच्यातली अफजल खानाची व्यापारी गलबत माल भरून थांबलेली आहे. 3 गलबत आहेत, ती राजापुरात आली आहे. महाराजांना ते माहित आहे. दुसरा नेताजी पालकरला आदेश केला की तू काय कर. त्याला पाठवलं कर्नाटकात आणि स्वतः महाराज निघाले. आता वाईतून सातारा डायरेक्ट नाही, मिरज, कोल्हापूर या परिसरात, आणि तिघांनी मोठ्याच्या मोठं युद्ध आरंभलं. पटापट थांबायची भानगड नाही. महाराज अति वेगाने निघाले. दोघेही वाईत आले आणि वाईतून जे बाहेर पडले तो नेताजी सुटला. कसा गेला नेताजी? नेताजी विजापुरात कानडी मुलखात निघाला. नेताजीने गदग, तिकोटा, हुक्केरी, गोकाक, लक्ष्मेश्वर आणि तिथून विजापूर. बघा बरं काय नकाशा जर डोळ्यापुढे येत असेल तर कुठून कसा येतोय नेताजी. एकदम आघाडी मारली. महाराज स्वतः निघाले. महाराज कसे निघाले? साताऱ्यापासून ते पन्हाळापर्यंतचा सगळा प्रांत वाई सातारा जिल्ह्यात आहे. स्वतः महाराज सातारा जिल्ह्यात आहे.
म्हणजे प्रतापगडावर म्हणजे सातारा जिल्ह्यात आहेत. प्रतापगडापासून वाई आणि वाईपासून महाराजांनी जो झंझावात सुरू केला, खटाव, मायणी, आष्टे, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर आणि कराड, यात महाराजांनी वसंतगड, वर्धनगड, कराड, म्हणजे कराडचा किल्ला आहे, कराडला कोट आहे बरं का, भुईकोट किल्ला आहे कराडला, कराड कोट, मच्छिंद्रगड, कल्याण, ही सगळी ठाणे हस्तगत केली. झंझावातासारखं महाराज निघाले ते आता कोण त्यांना अडवणार अशी परिस्थिती आहे. आता अफजल खानाचं काय झालं किंवा महाराजाला कैद करून निघाला का मारून निघाला याचा विचार करण्याच्या आत महाराज त्या ठाण्यात पोहोचले. आणि ठाण्यात पोहोचले म्हणेपर्यंत ते गावं, ते ठिकाणं, ते किल्ले महाराजांनी काबीज केले. नुसते काबीज केले नाही, त्याच्या पुढे गेले. पहिलं ठाणं पदरात पडलंय हे तिथल्या लोकांना कळायच्यात महाराज दुसऱ्या ठिकाणी जायचे. किंवा पहिल्या ठाण्यावर ठाणं जिंकताना बंदुका उडवाव्या लागतात, गोळीबार होतो. शिवाजी महाराजांच्या वेळेस बंदुका होत्या बरं का, लक्षात ठेवा, तुम्ही समजाल नव्हत्या. शिवाजी महाराजांच्या आधी सुमारे 100 वर्ष बंदूक आलेली आहे या देशात. बंदुकीचे पहिले बार काढलेले आहेत, ते बार दारू हवेत त्याचे धूर उडायच्या संपायच्या, दुसऱ्या ठाण्यावर महाराजांची बार उडत होती. इतक्या गतीने महाराज निघाले. महाराजांनी यावेळी पुन्हा नुसतं एवढंच नाही तर बरोबर सुप, तांब, पाली, नेरलं, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोरले ही सगळी गावं जिंकले. महाराज आता पन्हाळ्यावर येऊन थांबले, पन्हाळ्यापाशी येऊन थांबले. तारीख 28 नोव्हेंबर 1664 पन्हाळ्याला सगळे महाराजांची मुळे लागली आणि पन्हाळ्यावर वरच्या किल्लेदारांनी शिकस्त केली, पण महाराजांनी पन्हाळा जिंकला. तारीख 28 नोव्हेंबर, पहा किती दिवस आहेत. तेव्हा जिंकला. अफजल खान मारला कधी? तारीख 10 नोव्हेंबर 1659, बरोबर 64 चुकलं आत्ताच. 28 नोव्हेंबर 1659 म्हणजे अवघ्या 18 दिवसात केवढं क्षेत्र महाराजांनी काबीज केलंय. स्वराज्य जे काही पहिलं आहे त्याच्या कित्येक पट त्याच्या सीमा विस्तारल्या. तिकडून नेताजीही निघतोय, काही गावात तो जिंकतोय आणि काही गावात लूट करून तो विजापूरपर्यंत येतोय. इकडं दोरोजी कोकणात उतरला, त्याने राजापुरापर्यंत धडक मारली. राजापुरात 3 जहाजं बंदरात अफजल खानाची उभी आहेत व्यापाराची. या लोकांनी मात्र अफजल खानाच्या कळालं की आता ही जहाजं आपली, बातमी आली तिथं, आता ही मराठी इथं आली. त्यांनी पटकन जहाजं समुद्रात लांब नेली आणि इंग्रज वखारीशी संपर्क केला की तुमची जहाज आहेत म्हणून सांगा, तुमची निशाणे याच्यावर लावा, म्हणजे आम्हाला सोपं जाईल. इंग्रजांनी सांगितलं की 3 जहाजं काही आम्हाला सोसणार नाहीत, एक आमचा आहे म्हणू शकतो आम्ही, पण 2 जहाजाचं काय करायचं तुम्ही ठरवा. पण सल्ला असा दिला की तुम्ही सुरतेकडे जा आणि तिकडं सुरतेच्या इंग्रजांच्या वखारीत ती द्या, म्हणजे ते त्यांची आहेत म्हणून सांगा. पण दोरोजी आलाच, त्याने ती जहाजं एक त्यातलं जे काही इंग्रजांनी धरलंय वखारीतलं ते वखारीतलं जहाज पकडलं आणि बऱ्याबरोबर बाकी जहाज आणून द्या म्हणून सांगितली. त्यांनी म्हणले आमच्याकडे नाही. पण दोरोजीनं समुद्रात स्वारी केली आणि ती दोन्ही जहाजं पकडून आणली आणि इंग्रजांनी जहाजं पकडून नेली आहेत किंवा त्यांच्याकडे जहाजं आहेत आपली आहेत म्हणून खोटं सांगतायत म्हणून इंग्रजांची राजापुरातली वखार या दोरोजीनं खडती लावून काढली. वखार लुटली सगळीच. अफजल खानाला अशा कधी येता काय? हा त्यातला भाग आहे. सगळंच सगळं राजापूर लुटलं. हे मोठं प्रकरण आहे सगळं. परवा मी सांगितलं त्याची वसुली द्यायची घ्यायची केवढं प्रकरण झालं आणि इंग्रजांना कसं फसवलं शिवाजी महाराजांनी, ही यातनं झालेलं आहे सगळं. इकडं नेताजी आला. इंग्रज आणि पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्या या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांचे बातम्या काढणारे ज्याला हेर म्हणू आपण तसे लोक या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत. इंग्रजांना कळालं शिवाजी महाराजांनी काय झालंय, अफजल खानाचा पराभव केला. औरंगजेबाचंही या भेटीकडे लक्ष आहे, पण तो फारसं काही दाखवत नाही. दोघातलं कुणीही मेलं तरी त्याला चालणार आहे. कारण अफजल खानाने औरंगजेबाला पकडलं होतं, तो शत्रू आहे. माझा पराक्रमी वीर तर नकोच आहे, शिवाजी महाराज तर नकोच नको आहे. काही झालं तरी त्याचं
इप्सित साध्य व्हायसाठी त्याला मदत होणार होती. दोन जण मोठे हत्ती एकमेकात भांडत असतील तर लांब बसून बघितलेलं चांगलं, तशी तशी भूमिका आहे. शूड आहे तो. शिवाजी महाराजांनी इतक्या प्रकारे ना विस्तार स्वराज्याचा केला की सांगणं कठीण. पटापट ही सगळी गावं आली, पटापट लूट झाली, सगळं वाढत गेलं. इंग्रजांनी एकमेकाला पत्र लिहिली, परदेशात त्यांच्या देशातल्या आणि इथल्या वखारीतल्या लोकांना. त्यात एका पत्रात असं लिहिलंय की आता शिवाजी राजा जिंकणं अशक्य आहे. त्याच्या स्वराज्य वाढवण्याचा विस्ताराची भूमिका इतकी प्रचंड आहे की तो विजापुरापर्यंत येऊन टेबला आहे. लक्षात ठेवा, आता तो विजापूर घेईल आणि त्याचे वडील कर्नाटकात आहेत, ते खालून येऊन विजापुरावर स्वारी करतील आणि बाप आणि लेक दोघं मिळून विजापूर जिंकतील. म्हणजे ते नुसतं व्यापार करायसाठी न थांबता इथं चाललेल्या राजकारणाच्या विषयानं विचार करतात. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यांचं दृष्टी कुठं आहे? त्यांची दृष्टी राजकारणाकडे आहे, त्यांची दृष्टी इथल्या बातम्यांकडे आहे, कारण त्यांना राज्य करायचं आहे म्हणून ते त्यावेळेस विचार करतायत. विजापुरात मात्र अजून वार्ता कळायची होती तेवढ्यात फाजल खान रडत रडत आला. विजापुरात बेडकी कशी फुकते हळूहळू. आनंदानं पारावार नव्हता. आता थोडं, आता 10 वाजले, आता 11 वाजले, आता भेट झाली असेल, आता पकडलं असेल, आता शिवाजीला घेऊन निघाला असेल, आता मारलं तरी असेल, आता खान निघाला असेल, अशा भ्रमात ते होते. आनंदाची बेडकी फुगत होती आणि फाजल खान विजापुरात आला आणि तटकन बेडूक फुटला. बातमी कळाली आणि विजापुरात हाहाकार मारला. घराघरात रडारड सुरू झाली. का? अफजल खानाबरोबर गेलेलं सैन्य, त्याची घरातली माणसं तिथं आहेत, बायका पोरं. आता माझा नवरा गेला, कोणाचा पोरगा गेला, असं कोणाला वाटायला लागलं. पराभव झाला. बड्या बेगमेला तर अवसानच राहिलं नाही. तिनं शरीर टाकून दिलं, माझा पोरगा मेला असं तिला वाटायला लागलं. नुसतं तेवढं नाही, त्यांनी सरकारी दुखवटा जाहीर केला. अफजल खान मेल्याचा दुखवटा आपल्याकडे असतं नाही. काही वेळेस एखादा मंत्री मरतो किंवा मान्यवर पदस्थ अधिकारी मरतो आणि त्याच्या मृत्यूनंतर राजकीय दुखवटा जाहीर केला जातो. मग कधी 10 दिवस असतो, कधी काही असतो, काही 2 दिवस, 1 दिवस. इथं मात्र विजापूरच्या बादशाहीनं दुखवटा जाहीर केला. किती दिवस? 40 दिवसाचा दुखवटा. लक्षात ठेवा. सिंहासनावर चादर झाकली आणि दुखवटा जाहीर केला. आता दुखवटा कसला? अजून अफजल खान मेरलाय ही बातमी कळेपर्यंत शिवाजीराजाची धडक सगळीकडे सुरू झाली. त्यांनी कराडपर्यंतचा प्रदेश जिंकला. ही बातमी रोज एक 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 त्यांना कळायला लागली. आदिलशाही रोज दुःखात 40 दिवसाचा दुखवटा दुःखातच चालला. आणि तिकडून नेताजी निघालाय, तोही कर्नाटकात धुमाकूळ घालतोय, हेही त्यांना कळलं. आणि राजापूर आणि कोकणच्या परिसरात शिवाजी महाराजांचा 3रा माणूस दोरोजी आलाय, तोही धुमाकूळ घालतोय, हेही त्याला कळलं. 3 बाजूनं त्रिशूळ आदिलशाहीच्या छातीत घुसायला. लक्षण आहे सगळं. कळायच्या आत माणूस येतोय आणि राज्यावर स्वारी करतोय, असं ते चालू आहे. तिन्ही बाजूनं आदिलशाही पोखरली चालली. एक एक गावं आदिलशाही निष्ठायला लागली नाही. शिवाजी महाराजांनी पादाक्रांत करायला सुरुवात केली. आदिलशाही अस्वस्थ झाली. काय करावं? एवढा मोठा सरदार पाठवून खासा अफजल खान गेला, आता काय करावं? आता कोण जाईल, कोण काय करेल? 2 जणांनी आदिलशाहकडे अर्ज केला की आम्हाला शिवाजीवर पाठवा, आम्ही त्याचं पानिपत्य करतो. त्यातला एक आहे फाजल खान. बापाच्या हत्येचा बदला मला घ्यायची इच्छा आहे, म्हणून मला अफजल खान शिवाजीराजांवर पाठवा, असं या फाजल खानाने बादशाला कळवलं, विनंती केली. आणि दुसरा माणूस रुस्तुम जमान. हा कोण आहे? हा रायबाग, कोल्हापूर, राजापूर, कारवार या परिसरातला जहागीरदार आहे. म्हणजे ही जी गावं आहेत ही याला जहागीर दिलेली आहे विजापूरच्या आदिलशाह. आणि ही सगळी जहागिरी शिवाजी महाराजांनी लुटून नेली किंवा ती स्वराज्यात सामील झालेली आहे. म्हणून त्याने विनंती केली की जहागिरीचा माझा जो काही शिवाजीराजांनी त्याच्या ताब्यात घेतली आहे ती पुन्हा मला सोडून आणण्याची आहे, त्यासाठी मला शिवाजीराजांवर पाठवा. आता त्यातला एक जो आहे
तो फाजल खान पहिल्यांदा शिवाजी महाराजांकडून मार खाऊन आलाय, पळून आलाय, कसा तरी जीव वाचलाय आणि पुन्हा जायचं म्हणतोय. या वेळेपर्यंत शिवाजीराजे कोल्हापुरातून पन्हाळ्यावर आले, त्यांनी पन्हाळा जिंकला. पन्हाळा जिंकला मगाशी म्हणालो मी, रात्रीची वेळ होती पन्हाळा जिंकला. तेव्हा शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात मशाली लावून पन्हाळा किल्ला पाहिला. पन्हाळा फार आवडला त्याला, छान किल्ला आहे. अजूनही कधी गेलात कोल्हापूर परिसरात तर पहा, अगदी जवळ आहे. पन्हाळा जायला आणि यायला फार नाही, 18 किलोमीटरच्या घरात आहे अंतर, लगेच जाता येतं कोल्हापुरातून पन्हाळ्याला. पन्हाळा दिवसभर पाहायसारखा आहे, छान किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी रात्री फिरून पाहिला आहे किल्ला. या पन्हाळ्याचे विशेष खूप गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करताना शिवाजी महाराजांनी पुन्हा हा पन्हाळा आदिलशहाला दिला. आता तो आपण सिद्धीजवळचा विषय आहे, सिद्धीजवळच्या नंतर आदिलशहाला दिला, पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला, घेता आला नाही, पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि पुन्हा पन्हाळा जिंकला. कोंडाजी फर्जंदाने पन्हाळा घेतला. पन्हाळ्यावरती कोंडाजीने झेंडा लावल्यावर शिवाजी महाराज पुन्हा पन्हाळ्यावर गेले आणि यावेळी कोंडाजीने शिवाजी महाराजांचं स्वागत पन्हाळ्यावर केलं. तेव्हा सोन्याची फुलं उधळली. लक्षात ठेवा, एखादं फुल कधी सापडलं तर आपलं नशीब आहे ना. सोन्याचं नाही, निदान साधं फुल तरी. सोन्याची फुलं उधळली कोंडाजीने. हे पन्हाळ्याचं विशेष आहे. शिवाजी महाराजांची आणि संभाजीराजांची शेवटची भेट या पन्हाळ्यावर झाली. या पन्हाळ्यावरच संभाजीराजांना ठेवलं आणि महाराज पुढच्या कामीला गेले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या चरित्रात पन्हाळ्याचं स्थान फार मोठं आहे. तो पन्हाळा शिवाजी महाराजांना आवडला. पन्हाळा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला नाही, त्याच्या आधीचा आहे. तो आदिलशाहकडे आहे, पण त्याच्या आधीपासूनचा किल्ला आहे. म्हणजे या भारतात किल्ले बांधण्याची परंपरा फार प्राचीन आहे, पुरातन आहे. त्यातला हा किल्ला आहे. शिरहार राजांचा हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आधी कित्येक 400 वर्ष वगैरे. पण किल्ला सुंदर आहे. शिवाजी महाराजांना किल्ला आवडला आणि आता शिवाजी महाराजांवर स्वारी करायला 2 लोक उत्सुक झाले. त्यातला पहिला आहे फाजल खान आणि दुसरा आहे रुस्तुम जमान. हा रुस्तुम जमान कोण आहे? जहागीरदार आहे, हा झाला भाग. पण दुसरा असा रणदुल्ला खान नावाचे आदिलशाहीतले एक सरदार होते, जे शहाजीराजांना प्रेम करीत होते किंवा शहाजीराजांच्या विषयी त्यांच्या मनात ममत्व होतं. त्या रणदुल्ला खानाचा हा पोरगा आहे. आदिलशहाने यांना दोघांना शिवाजी महाराजांवर पाठवायचं ठरवलं. स्वारीची तयारी झाली. विजापुरात पुन्हा नगोत वाजायला लागली. सैन्य जमा झालं. सुमारे 10,000 लोक घेऊन हे विजापुरातून बाहेर पडायला लागले. यांच्याबरोबर मलिक इतबार, सादात खान, फतेह खान, मुल्ला हाय आणि बाजी खोरपडे, सर्जेराव खाडगे, हे सगळ्यांची नियुक्ती झाली. ते सगळे आता शिवाजी महाराजांवर चालून निघाले. शिवाजी महाराज कुणीकडे आहेत याचा विचार त्यांनी केला आणि शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत म्हणून ते विजापुराकडून इकडे यायला लागले. शिवाजी महाराजांनी यावेळी पन्हाळ्यावरून येऊन मिरजेच्या किल्ल्यापाशी युद्ध मिरज जिंकण्यासाठी चालू होते. मिरजचं युद्ध चालू होतं. महाराजांनी आता विचार केला की हे बाहेरून आलेली जी अंगावरची झुंड आहे थांबवली पाहिजे कुठेतरी. स्वराज्यात आत यांना घ्यायचं नाही, कारण आत आले तरी धुमाकूळ घालतील, स्वराज्याच्या गावाची लोकांची नासाडी करतील, म्हणून यांची भेट बाहेरच घेऊ. म्हणून महाराजांनी मिरजेची नेमणूक दुसऱ्याला केली. महाराज या दोघांची मुलाखत घ्यायला, म्हणजे आता रणांगणात मुलाखत घ्यायला महाराज तिथून बाहेर पडले. कोल्हापूरच्या जवळ पन्हाळ्यावरून खाली उतरून कोल्हापूरपाशी या दोघांशी महाराजांनी झुंज घेतली. हा फतेह खान, त्याच्याबरोबरचा फतेह खान नाही, फाजल खान, त्याच्याबरोबरचा रणदुल्ला खान. फतेह खान बरोबर आहे, मुल्ला हाय, यांची फळी शिवाजी महाराज समोर दिसायला लागली की त्यांनी आता सगळ्या सैन्याला सांगितलं आता लढाई, आता आपण असं करू, तुम्ही डाव्या बाजूला, तुम्ही उजव्या बाजूला, सगळ्याच्या नेमणुका केल्या आणि खासे शिवाजी महाराज समोर येऊन उभा राहिले आणि युद्धाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी आपला व्यूह रचला, कोण उजवीकडं, कोण कोणाला जोडायचं, कोणी काय करायचं, आणि लढाई सुरू झाली. आणि महाराजांच्या सैन्याचा जोर असा काही होता की सतत विजय संपादन केल्यामुळं आता जिथं आपण तलवार लावू ते आपल्याला विजय प्राप्त होणार आहे हे जसं त्यांना कळून चुकलंय, तसं या आदिलशाही फौजेला आता आपलं काही खरं नाही हे कळून चुकलंय. पण फक्त काय आहे
पहिल्यांदा कोण पळून जाते ही बघायची भानगड आहे. युद्धाची आघाडी अशी काही सुरू झाली की अस्वस्थता व्हायला लागली आणि फाजल खान धीर कळाला आणि पळत सुटला. पहिल्यांदा पळायचा अनुभव होता ना, त्यामुळे दुसऱ्यांदा तो पळत सुटला. फाजल पळत सुटला की त्याच्या मागे बाकी सगळी सेना पळत सुटली आणि फाजल खानाचा पर्यायाने विजापूरचा पराभव झाला. प्रचंड पराभव झाला. आणलेलं सगळं युद्ध साहित्य जणू काही महाराजांना आहेर द्यायला आणल्यासारखं तिथेच टाकलं आणि पळून गेले. 10,000 फौज पळत सुटली. प्रचंड पराभव, मोठा पराभव. सगळीच्या सगळी लूट महाराजांना प्राप्त झाली. महाराज आता पाण्याला गेले नाही. विजापुरात याही वार्ता आल्या. काय करावं, दुःखात दुःख वाढतच चाललं. आता काय करावं काही विजापूरच्या दरबाराला कळेना. मग यावेळी विजापूरला शिवाजी महाराजांवर कोणाला तरी पाठवायला पाहिजे असं विचार करायला लागला. पण कोण पाठवायला जाणार कोण, तयार कोण आहे? जो येतोय तो मरतोय. शिवाजी महाराजांवर स्वारी करून जातोय, तो स्वर्गावर स्वारी केल्यासारखा निघून जातोय किंवा मार खाऊन माघारी येतोय. त्याची परत यायची सुद्धा अवस्था नीट आहे का नाही सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. काय करावं, विजापूरलाही कळेना. यावेळी विजापुरात एक पत्र आले. सिद्धी जोहर कर्नूलचा हा सुभेदार आहे, कर्नूल परिसरातला आहे, विजापूरच्या दरबाराचा एकनिष्ठ सेवक आहे. पण याचं आणि विजापूर दरबाराचं थोडं वाकडं आहे. 2-3 गोष्टीतलं भानगड आहे त्यांच्यात. मागे सांगितल्याप्रमाणे विजापूर दरबारात पठाणी आणि दखनी असा जो संघर्ष आहे त्यात हा मागं पडतोय. त्यात ह्याला कोणी मोल देत नाही. दुसरं, याला त्रास झाल्यामुळे याने विजापूर दरबाराविरुद्ध काही कागाळ्या केल्या होत्या आणि त्यामुळे विजापूर दरबारची याच्यावर मर्जी खपा झाली होती. याच्याकडे लक्ष नव्हतं. आणि आपण असं काहीतरी दरबाराचं प्राप्त करून घ्यावं, वशिला लावावा किंवा काही हे करावं असा याचा स्वभाव नव्हता. जे काही आहे ते आहे, सरळ सोट चालणारा माणूस आहे मात्र पराक्रमी आहे, मात्र कर्तबगार, म्हणजे विद्वान, मुत्सद्दी आहे. अनेक गोष्टींचं याच्यात कर्तृत्व आहे. याने पत्र लिहिलं की काही माझ्यावर कृपा झाली, एखादी कामगिरी सोपवली तर मी ती पार पाडायला तयार आहे. आतापर्यंत कुणीही माणूस विजापूरला शिवाजीराजावर पाठवण्याच्या मागाच्या बोललेल्या शक्यतेप्रमाणे तयार नव्हता. विजापूरला आता असं वाटलं की सापडला, आधार सापडला. बडी बेगमेला वाटलं, पण बडी बेगमेने त्याला पत्र लिहिलं. ते पत्रही कसं लिहिलं, आमच्याकडे असे अनेक सरदार आहेत की जे कीर्तिमंत आहेत, युद्धात पराक्रमी आहेत आणि शिवाजीराजाचा पराभव करतील, पण तुम्ही विनंती केली आहे त्यावरून तुम्हा शिवाजीराजाची मोहीम फरमावण्यात येत आहे. तुम्ही विनंती केल्यावरून, बरं का, आमच्याकडे आता कोणी शिल्लक राहिलं नाही म्हणायचं कारण नाही. तुम्हाला पाहिजे आहे मोहीम म्हणून तुम्हाला शिवाजीराजांना फरमाव. आणि मग सिद्धी जोहर विजापुरात आला. पुन्हा विजापुरात मोहिमेचा रंग उसळला. मोठा उत्साह सुरू झाला आणि सिद्धी जोहरने विजापुरातून कूच केलं. विजापुरातून सिद्धी जोहरच्या बरोबर प्रचंड मोठी फौज दिली. किती मोठी, 40,000 फौज. अफजल खानाला 25,000 आहे बरं का. सिद्धी जोहर बरोबर 40,000ची फौज निघाली आणि हत्ती, घोडे, उंट, तोफखाना, पायदळ अशी सगळी फौज आणि त्यांना लागणारी रसद, दाणा, गोटा, वैरण, जे जे प्रत्येकाला लागतंय ते मोठंच्या मोठं घेऊन, हे सगळं तोफासाठीचा दारू गोळा हे घेऊन विजापुरातून हे सैन्य बाहेर पडलं. बादशाने यावेळी अजून एक युक्ती लावली. त्याने काय केलं, त्याने विजापुरातून मोगल दरबारी एक पत्र लिहिलं की शिवाजीराजा इकडे बंड करून उठलाय, आम्ही ते बंड संपवण्यासाठी विजापुरातून मोठं लष्कर सिद्धी जोहरच्या बरोबर दिलंय आणि तो शिवाजीराजाचं बंड संपवण्यासाठी निघालाय. पण मोगलांकडूनही या शिवाजीराजाला संपवण्यासाठी एखादा सेनापती पाठवा. लक्षात ठेवा, एखादा माणूस पाठवा
की दोघांच्या या बळातून तो चिरडला जाईल शिवाजीराजा. 2 मोहिमा दोन्हीकडून चालवाव्या असं बादशाला वाटतं. विचार कुठे आहे लक्षात येतोय ना? मोगलांकडे आणि आपण दोन्हीकडून. आणि हा सिद्धी जोहर निघाला. सिद्धी जोहर बरोबर अपरंपार धनसंपदा आणि सगळ्या गोष्टी घेऊन खूप सरदार निघाले. सगळ्याची नावं सांगत बसत नाही. त्यात पुन्हा हा फाजल खान आहे, सिद्धी जोहरचा जावाई, तोही बरोबर आहे. हे सगळे शिवाजी महाराजांच्या रोखाने निघाले. कुणीकडे आहे? कोल्हापूर परिसरात आहे. चला तिकडे. शिवाजी महाराजांनी आता कोल्हापुरातून आपला मुक्काम पन्हाळ्यावर हलवला. थोडं सुरक्षितता पाहिली आणि स्वराज्याच्या हद्दीवरच ही सगळी झुंड रोखली पाहिजे, नाहीतर ही 40,000 स्वराज्यात आली तर गोंधळ उडून जाईल, गाव उद्ध्वस्त होतील. म्हणून शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरच राहायचं ठरवलं. आणि सिद्धी जोहर आलाच, पन्हाळ्यापर्यंत आला. शिवाजीराजे पन्हाळ्यात पाहिलं आणि पन्हाळ्याला त्यांनी वेढा घातला. वेढा घातला म्हणजे काय? हात धरून माणसं उभारले असं वेड्याची संकल्पना असते आपल्याला. तसं नसतं. वेढा म्हणजे पन्हाळ्यावरून उतरणाऱ्या सगळ्या वाटा, पन्हाळ्यावरून बाहेर जाणाऱ्या सगळ्या वाटा, इथं सैन्याच्या चौक्या पहारे बसवणे म्हणजे वेढा. आणि वरून होणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. खाली येणं जाणं सगळं बंद. आत कुणी जाणार नाही, बाहेर कुणी येणार नाही. आतला दाणा गोटा वैरण आत काही जाऊ दिली जाणार नाही अशी व्यवस्था केली. आपली मात्र भरपूर त्याने व्यवस्था करून घेतली. अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या आणि स्वराज्यातल्या गावातून रसद गोळा, स्वतःसाठी त्याने खायला गोळा केला. शिवाजी महाराजांना अशी अपेक्षा होती की पन्हाळ्याचा वेढा नेताजी पालकर बाहेरून हल्ले करून उठवतील आणि आलाच नेताजी. पण सिद्धी जोहरनं नेताजीला अडवलं, किल्ल्यापर्यंत येऊ दिलं नाही. सिद्धी जोहरनं आपली किल्ल्याला वेढा घातली, फौजेशिवाय राखीव फौज वेगळी केली आणि बाहेरून येणाऱ्या या धाडीवरती त्या फौजेचं पारिपत्य करायला ती फौज ठेवली. स्वतंत्र. सिद्धी मोठा हुशार आहे. आणि या सिद्धीला बादशाहाचं पत्र रोज जात आहे. रोज बादशाहाकडून पत्र येते, तसं सिद्धीचं पत्र त्याला रोज जात आहे. रोजच्या रोज व्यवस्था चालू आहे. नेताजी मार खाऊन आला. म्हणजे तारीख 10 नोव्हेंबर पासून नित्य युद्धात असणारा नेताजी आणि त्या मानानं ताजी तवानी असणारी याची फौज. नेताजी निरुपायानं छापे घालून वेढा मोडता येईना म्हणून थांबला आणि तो राजगडाकडे गेला. महाराज वाट पाहत होते पण नेताजी गेला. काय करावं? बाहेरून वेढा फुटेना, आतून कोंडी सुटेना, अनेक गोष्टींचा विचार महाराज करतायत. आणि यावेळी पोरगा आता वेढ्यात कैदेत अडकलाय म्हणून जिजाऊसाहेब राजगडावर विचार करतायत काय करावं. कोणी सोडायला जात नाही, मीच जाते. आणि जिजाऊसाहेबांनी कंबर बांधली, घोडे वगैरे सगळे तयार केली पागा आणि त्या निघणार स्वारून तेवढ्यात नेताजी राजगडावर आला. नेताजी राजगडावर आला आणि जिजाऊसाहेबांनी त्याला आदेश केला. त्यांनी पाहिलं जिजाऊसाहेब युद्धाचा पोशाख करतायत किंवा तयारीत आहेत युद्धाला जायची. आणि तिने म्हणले आई साहेब तुम्ही काय, पोटचा पोरगा कैदेत असताना किंवा तुझा राजा कैदेत असताना तू निघून येतोस, त्याला सोडण्याचं काम तू करत नाहीस. म्हणून नेताजीला आईसाहेब बोलल्या. ते म्हणल्या तू जात नाही तर मलाच जाणं भाग आहे, मी निघाले. मी असताना तुम्ही कशाला? म्हणून नेताजी ज्या पावली आला त्याच पावली पुन्हा माघारी गेला. पुन्हा नेताजी पन्हाळ्यावर तुटून पडला. पुन्हा नेताजीचा पराभव झाला. लक्षात ठेवा, नेताजी पुन्हा माघारी आला. आता महाराजांच्या आशेची सगळे दोर बंद झाले. काय करावं काय करावं महाराजांना काही कळेना. महाराजांना आता वेगळी आशा लागली. कोणची? पाऊस सुरू व्हायचे दिवस आहे, जुलै महिना. त्याच्या आधी थोडे दिवस जून, पाऊस सुरू झाला. महाराजांना असं वाटलं की आता पावसात तरी वेळा दिला पडेल. पाऊस पडले की माणसं सोडतील, कामं धाम जागा सोडतील. पण सिद्धी जोहर मोठा कहारी माणूस आहे. त्याने पावसाचा विचार आधीच केला आणि सैन्यासाठी पावसात राहण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली. काय केलं? जिथं राहतोय ते तंबू आहे, ते उन्हाळ्यात ठीक आहे, मग त्याच्यासाठी पावसाची व्यवस्था केली. तेव्हासारखं प्लास्टिक नव्हतं आता सारखं. मग त्याने झाडाच्या झावळ्या पानं त्याने तंबू साकारली. वरून पडलेलं पाणी बाहेरच्या बाहेर निघून जाईल अशी व्यवस्था केली. मावळ्याला राहायसाठी
किंवा बाकीच्या व्यवस्थितीच्या जागा आहेत ते मचाण उभं केले, खालचं पाणी खालच्या खाली वाहून जाईल. आणि पहिल्यापेक्षा कडक तिखट डोळ्यात तेल घालून सगळी छावणी तयार राहिली. सिद्धीजवळ असा आहे, या पद्धतीनं तो छावणीचा विचार करायला लागला. आता छावणी पावसात सुद्धा लढण्यासाठी तयार झाली. आणि याच वेळी औरंगजेबाने विजापूरकडून आलेल्या पत्राचा विचार करून शिवाजी राजाचं राज्य, आत्ता ते सुरुवात झाली आहे पण हे मोठं झालं तर फार अवघड आहे, कारण शिवाजी प्रकरण काय आहे आपल्याला माहित आहे. त्याने एका दिवशी आपल्याकडे दूध पाठवला, माणूस आला, भेटून गेला, आणि दुसऱ्या दिवशी त्यानं जुन्नर जिंकलं, तिसऱ्या दिवशी पुन्हा दूध येतोय, चुकलं म्हणतोय. हे शिवाजी मोठं गमतीशीर प्रकरण आहे, हे आपल्या अंगाशी येणार आहे, हे औरंगजेबाला कळत आहे. आणि म्हणून त्याने शिवाजी राजांचं राज्य मोडून काढण्यासाठी स्वतः एक मोहीम काढली. कोणची? त्याच्यावर माणूस पाठवला. कोण? शाहिस्ते खान. स्वतःचा मामा आहे, जणू दुसरा औरंगजेब बादशाची तो सावलीच आहे, प्रत्यक्ष मामा आहे, औरंगजेबासारखाच तो दिसतोय, सख्खा मामा आहे त्याचा, आणि कर्तबगार माणूस आहे. याने काबूल कंदारच्या मोहिमेत विजय संपादन केला आहे, मागं दक्षिणेत सुद्धा याने विजय संपादन केला आहे, हा दक्षिणेत अनेक वर्ष राहिलेला आहे. आणि म्हणून शाहिस्ते खानाला त्याने शिवाजी राजांवर सोडलं. शाहिस्ते खानाबरोबर फौज किती दिली माहित आहे का? 1 लाखाचं सैन्य शाहिस्ते खानाबरोबर दिले. आणि शाहिस्ते खान आता स्वराज्यात औरंगाबादेवरून यायला लागला. इकडून सिद्धी-जोहरनं घातलाय आणि तिकडून शाहिस्ते खान येतोय. पहा स्वराज्याची अवस्था काय होत असेल. शाहिस्ते खान यायला लागला. तो आताचं संभाजीनगर, त्यावेळेसचं औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावानंच त्या गावाला औरंगाबाद नाव ठेवलेलं आहे. औरंगजेब काही काळ तिथं राहिला आहे. मूळचं गावाचं नाव काय आहे माहित आहे का? खडकी. खडकेश्वर महादेव आहे. अजूनही खडकीचा पुरा किंवा तो भाग अस्तित्वात आहे. पण औरंगजेबानं तिथं वस्ती केली, गाव मोठं झालं म्हणून ते सगळं मोठं झालं. आणि मग शाहिस्ते खान तिथून निघाला, तिथून तो नगरला आला, नगरवरून आता स्वराज्यात जाणार. तेवढ्यात त्या शाहिस्ते खानाला एकदम काही लोक आले, छावणीवर हल्ला केला. काय जे सापडल ते मारझोड केली, जे पदरी पडलं ते घेतलं आणि पळून गेले. कुठे गेले? किल्ल्यात गेले. चाकण आळंदीच्या जवळ आहे, या चाकणच्या किल्ल्यातले ते लोक होते. आणि शाहिस्ते एवढ्या लाखाच्या लोकांवर 200-500 लोकांनी जाऊन छापा घालायचा आणि निघून जायचं सामान्य गोष्ट नाही. निघून गेली. शाहिस्ते खानाची फौज उपरायला सिद्ध झाली. आता त्याचा प्रतिकार करत तो हे निघूनही गेले. ते कुठून गेले याचा तपास घेतला आणि शाहिस्ते खानाने चाकणच्या किल्ल्यापाशी आपली फौज आणून गेली. आणि चाकणवरती शाहिस्ते खानाने हल्ला करायला सुरुवात केली. चाकणला गराडलं चारी अंगानं. स्वतः शाहिस्ते खान तिथं थांबला आणि चाकण जिंकण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. त्याने तोफखान्याच्या प्रमुखाला बोलवलं आणि गडी उडवून दे. किती दिवस लागतील? 2 दिवस, 1 दिवस, काहीतरी त्याने काळ सांगितला. आणि चाकणला आता तोफगोळा उडायला सुरुवात झाली. धडाधड म्हणून तोफा मारायला सुरुवात झाली. चाकण भुईकोट आहे, लहानसं गाव आहे. अजूनही चाकणचा कोट अस्तित्वात आहे, लहान आहे. त्या कोटातून म्हणजे त्या किल्ल्यातून मधून आता राजरस्ता जातो. आता फारसं काही शिल्लक नाही आहे, पण लहानसा कोट आहे, अस्तित्वात आहे. हा किल्ला जिंकायला शाहिस्ते खानाच्या लोकांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. चाकणचा कोट 1 दिवस गेला, 2 दिवस गेल्या, 3 दिवस गेला, आतून शरणागती नाही. उलट मोगल सुस्तावले. संध्याकाळची वेळी छावणी निवांत झाली की रात्री किल्ल्यातून लोक बाहेर पडायचे, जिथं जमल तिथं मार झाड लोट करायचे आणि परत काय सापडेल ते किल्ल्यात घेऊन जायचे. सावध झाले, पळून जायचे. तेवढाच चटका द्यायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू. 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस झाले, काहीही नाही. किल्ला ढम्म सुद्धा म्हणे. दारुगोळा प्रचंड आणला होता, तो उडवा लागले चाकणावर. पण दारुगोळा जो काही भिंतीवर उडेल तो भिंती झिरपून चालला. म्हणजे काय? म्हणजे चाकणच्या किल्ल्याच्या भिंती भेंडाच्या विटाच्या होत्या. भेंडाच्या विटा माहिती आहेत का? मातीच्या विटा असतात का ना आता भाजलेल्या, तसं पांढऱ्या मातीच्या विटा. त्यात काही अजून काही घालायचं असतं, गव्हाची काढं, आमक तमक लीद, आणि त्याच्या विटा पाडायच्या मोठ्या मोठ्या.
आणि त्या विटा नुसत्या एकावर एक ठेवायच्या, ते फुटत नाहीत भेंड, आणि त्याची तटबंदी करायची. अशा होते. मातीची भिंत होती थोडक्यात, आणि दगडी भिंत, दारुगोळा तोफगोळा आदळला की आदळून आदळून दगड फुटतात. पण या मातीला काहीच नाही. आणलेलं ते दिवाळीच्या दारूसारखं भुस्सकन हात उडून जायचं निघून. काही झालं नाही, किल्ला काही नुकसान होईना, भिंती फुटेना. 1 आठवडा झाला, 2 आठवडे, 3 आठवडे, 1 महिना, थोडे थोडके दिवस नाही, 1 महिना म्हणजे 30 दिवस झाले ना. असा हा वेळा अजून चालूच आहे. इकडे महाराज पन्हाळ्यात अडकले, सोडण्याची वाट पाहतायत. पावसाचा काळ सुरू झाला, इकडेही धुमश्चक्री चालू आहे. 55 दिवस. किती दिवस? आज किल्ल्यात 500 लोक आहेत आणि बाहेर शाहिस्तेखान स्वतः 20,000ची फौज घेऊन तिथं थांबला. बाकी सगळी फौज त्यांनी पुण्यात पाठवली. शेवटी शाहिस्तेखानाने या किल्ल्याला सुरुंग लावला आणि किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सुरुंग लावला, सुरुंग उडाला, तरीही किल्ल्यातले लोक घाबरले नाही. जिथं सुरुंग फुटला तिथं पुन्हा उभे राहिले युद्धाला. लक्षात ठेवा. आणि मग किल्ला पडताना माणसं सगळे आमची जिवंत बाहेर सोडा असं सांगितलं, आणि ती 56व्या दिवशी किल्ला सोडून स्वराज्यात आले. शाहिस्तेखान पुण्यात येऊन राहिला. जिथं महाराजांचा वाड पुणे त्याने ताब्यात घेतलं, सुप ताब्यात घेतलं, चाकण ताब्यात घेतलं, आणि शाहिस्तेखानाने आपली मोहीम, आपला विचार वाढवायला सुरुवात केला. शिवाजीराजांची गडकोट किंवा काही भाग जिंकण्याचा आरंभ केला. दोन्हीकडून स्वराज्यावर मोठीच्या मोठीच धाड आहे. एखादा सामान्य माणूस असताना मती गुंग झाली असती, काय करावं कळत नाही अशी परिस्थिती. किल्ल्यात अडकून पडलोय, काय करावं काय करावं. शिवाजी महाराज पन्हाळ्यात अडकले. स्वराज्यात कोण नाही, स्वराज्यात कोणी नाही म्हणजे बाकीचे लोक काम सगळे आहेत, पण मुख्य कर्ता पुरुष कोण? शिवाजीराजे आणि जिजाऊसाहेब. जिजाऊसाहेब मात्र या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून प्रत्येक ठिकाणी व्यवस्था पाहता. माता भगिनी कशा असाव्यात? जिजाऊसाहेबांसारख्या असाव्यात. म्हणजे घरात कर्ता पुरुष शहाजीराजे आहेत, ते दक्षिणेत आहेत, ते विजापूरच्या आदिलशाहीच्या चाकरीत आहेत, आणि त्याच विजापुराविरुद्ध आपला पोरगा लढतोय, त्या पोराला प्रोत्साहनही देत आहे, आणि इकडं दुसरा शत्रू येतोय त्याला तोंडही देत आहे. धीरोदात्त स्त्री ज्याला म्हणतात ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजाऊसाहेब. शिवाजीराजे आता विचार करतायत, पन्हाळा पन्हाळा आता इथून सुटलं पाहिजे, इथं राहिलं तर धोक्याच आहे, काहीतरी केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर माणसं खाली पाठवून पाहिजे. कुठून जागा आहे का? जागा सापडेल. उलट गेलेली माणसं मारली गेली. शिवाजीराजेचे लोक आहेत, पकडले, मारले. आता काय करावं, आता काय करावं. आणि शिवाजीराजांनी गुप्तहेर पाठवलं, जावा इथून पळून जायचा रस्ता काय आहे का पहा. आणि हेर माघारी आली, माघारी आली. आले यातच यश. नुसते आले नाही, वाट घेऊनच आले. काम फते केलं. रात्रीच्या अंधारात गुप्तपणे काय केलं माहीत नाही, कुठे गेले माहीत नाही, किती जण होते माहीत नाही, पण त्यांनी येऊन महाराजांना सांगितलं, महाराज वाट आहे. पन्हाळ्याच्या मसाई पठार, राजदिंडीचा जो भाग आहे त्या मसाईच्या पठाराकडून आपण बाहेर पडू शकतो. तिथं वेढा वेरळा आहे, तिथं चौक्या पायरीत तुरळक आहे, तिथून जाणं सोपं आहे. पण तिथून जायचं कुठं? तिथून पुढे विशाळ गड आहे, महाराजांच्या ताब्यात आहे, आणि त्या विशाळ गडावर आपण जाऊ शकतो. पण महाराजांना पुढची बातमी माहीत नाही. विशाळ गडावरही या सिद्धीनं आपले लोक पाठवले, पालवणीकर आणि दळवी, जशवंतराव दळवी आणि पालवणीकर हे 2 सरदार तिथं वेढा भरून बसलेत. महाराजांना ते माहीत नाही, खालच्या बातम्या नाही. पण विशाळगडावर आपण जाऊ शकतो. किती किलोमीटर आहे? सुमारे 70 किलोमीटर आहे पन्हाळा ते विशाळा. 20 कोस एवढं ते अंतर आहे. महाराजांनी ठरवलं आता हा खेळ खेळायचा. काहीही करून आपण जर इथंच अडकून पडलो तर पावसाळा संपल्यावर इथून बाहेर जाणं मुश्किलच होईल, कधीच शक्य नाही. आणि किती दिवस एका ठिकाणी अडकून पडायचं? तिकडं तो शाहिस्तेखाना येऊन थांबलाय, त्याचंही पारिपत्य करायला हवं, काहीतरी करायलाच हवं. इथं अडकून पडणं श्रेयस्कर नाही. आता पन्हाळ्यावरची ही शिबंदीचा प्रश्न आहे ना, खाणं पिणं त्याचाही प्रश्न आहे. काहीतरी केलं पाहिजे, इथून बाहेर झालं पाहिजे.
महाराजांनी तो विचार करा. माहेर जाण्यासाठी पहिल्यांदा काय तर वाट पाहिजे, रस्ता पाहिजे. कुठून जायचं? रस्ता मिळाला. हिरांनी असा रस्ता काढला की समुद्राच्या तळाशी मोती शोधायला जावं आणि वेजाचा मोती घेऊन यावं. वेजाचा म्हणजे कळतंय ना, छिद्र असलेला मोती बाहेर काढल्यावर त्याला छिद्र काढायचं असतं आणि मग तो अलंकार म्हणून वापरायचा असतो. पण यांनी वेजाचाच मोती उडकून आणला आणि महाराजांनी खेळी करायला सुरुवात केली. महाराजांनी आपला दूत गंगाधर शास्त्री यांना बोलवून घेतलं. पन्हाळ्यावरती ते आहे आणि त्यांना सांगितलं, जावा आणि सिद्धीला सांगा की महाराज तुला शरण आहे, पूर्ण शरण आहे. आज संध्याकाळी तुझ्या भेटीला येत आहे. गंगाधर शास्त्री गडावरून निघाले. पन्हाळ्याचं दार उघडलं. पांढरा झेंडा घेऊन ती बाहेर पडली आणि पांढरा ठिपका येताना दिसला की सिद्धीला वाटलं दार उघडलं, आता कोणीतरी आलं, आता भेटणार. पण तो सावध झाला पुन्हा. पांढरा ठिपका हळूहळू सिद्धीच्या छावणीत आला आणि सिद्धीपुढे त्याने महाराजांचा अर्ज पेश केला. महाराज साहेब, आपल्याला संपूर्ण शरण आहे. आज ते पन्हाळा तुमच्या ताब्यात देतील, संध्याकाळी ते खाली येतील. महाराजांनी योग्य ती कारवाई जी आहे, नुसती त्यालाच नाही तर दूतांनी त्या 2-4 लोकांना दरबारातल्या सगळ्या खात्री पटली की आता महाराज येणार, उद्या येणार, आपल्या ताब्यात आता पन्हाळा येणार. आणि न कळत सगळे गाफील झाले. उद्याच्याला शिवाजीराजे येणार, आता कशा बंदोबस्त करायचा. खरं तर याच दिवशी किंवा आदल्या दिवशी सिद्धीला बादशाचं पत्र आलं होतं, शिवाजी खोट्या भूलतापा मारी, तुला फसवील, तू सावध राहा. तो सावधच होता, आत्ताही सावध होता. आला शिवाजी तर बरं आहे, नाही आला तर आपल्या चौक्या पहारे चालूच आहेत, अजूनही काहीतरी करू, उद्या शिवाजीराजे आपल्या भेटीला येत आहे असं सांगितलं. आणि न कळत सगळ्या छावणीवर गाफीलपणा आरूढ झाला. आता शिवाजीराजे येणार आहेत, काय करायचे पहारे, थोडं स्वस्त राहू असं सगळ्याला वाटलं. काल म्हणल्यासारखं शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही. गरम गरम खाताना हाताला पोटाला पोळलं तरी धकत नाही माणूस, जीवाला पोळलं तरी खायचा प्रयत्न करते, गार झाल्यावर खात नाही. तसं झालं. महाराजांनी मोहिनी अस्त्र वापरलं. एका क्षणात, एका माणसाच्या एका निरोपात सगळी छावणी गाफील झाली. आणि मग पुढं काय झालं त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कौरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. कुंडली कौरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काय आहे, 9 वाजता तुम्हाला सगळ्याला जायचं कीर्तनाला.